हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, बोलता बोलता नवरात्रीचे दिवस गेले. कोजागिरी पौर्णिमा ही आता जवळ आलेली आहे, म्हणजे अगदी उद्यावर आहे. आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा संपली की वेध लागतात दिवाळीचे. आणि महाराष्ट्रातला सगळ्यात आवडता सण म्हणून दिवाळी आपण साजरा करत असतो. सगळ्याकडे सगळ्यात जास्त दिवाळीची धूमधाम असते. आता कोजागिरी संपली की बस दिवाळीला फक्त 10 दिवस उरलेत असं समजा. आणि 10 दिवसांमध्ये आपल्याला मग घरातली कामं करायची असतात. त्याच्यानंतर आपल्याला फराळाच्या गोष्टी करायच्या असतात. अशा अनेक गोष्टी, लेडीजला तर इतकी सारी कामं असतात की स्वतःकडे त्यांना लक्ष द्यायला वेळच नसतो. पण ठीक आहे, दिवाळी ही वर्षातून एकदा येते, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी या प्रॉपर झाल्या पाहिजे असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. आपल्या हातून सगळ्या प्रकारच्या गोष्टी घरातल्याही झाल्या पाहिजे, देवाच्याही झाल्या पाहिजे, स्वतःसाठी झाल्या पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. तर बघा, दिवाळी आता आय थिंक 9-10 नोव्हेंबरपासून चालू होते. तर आता उद्या म्हणजे 28 ऑक्टोबरला कोजागिरी आहे. त्याच्यानंतर आपण दिवाळीच्या कामांसाठी सुरुवात करत असतो. सगळ्यात आधी तर आपण सुरुवात करतो ती म्हणजे घराच्या स्वच्छतेपासून. तर सगळ्यात आधीचं काम काय आहे? अलक्ष्मी बाहेर काढण्याचं काम आहे. कारण आपल्याला लक्ष्मीला आपल्या घरात आणायचं आहे, आमंत्रण द्यायचं आहे, तिच्या सेवा करायची आहे. तर त्याच्या आधी आपल्याला अलक्ष्मी घराच्या बाहेर काढणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून आपण सुरुवात करतो ते घराच्या साफसफाईने. बऱ्याच महिलांची नवरात्रीमध्ये साफसफाई होऊन गेलेली असते, तरी पण एक हात मारला जातो घराला की दिवाळीसाठी आहे, दिवाळीसारखा सण येतोय. त्याच्यामुळे प्रत्येकजण थोडीफार का होईना, ज्याची झालेली नसेल सफाई घराची तो पूर्णपणे करतो, आणि ज्यांची आधीच झालेली आहे मग ते थोडंफार प्रमाणात का होईना पण दिवाळीसाठी घराची साफसफाई करत असतात. त्याचप्रकारे फराळाची तयारी करायला सुरुवात करतात. तर परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या सेवेकरांकडनं चांगल्यात चांगल्या सेवा व्हाव्यात यासाठी एक दीपावली संच म्हणजे दीपावली सेवा संच हा तयार केलेला आहे. त्यांना असं वाटलं की आपल्या सेवेकरांकडून प्रॉपर दिवाळीच्या पिरियडमध्ये माता लक्ष्मीची प्रॉपर सेवा व्हावी आणि त्यांच्यावरती माता लक्ष्मीची असीम कृपा असावी, म्हणून त्यांनी या संचाची निर्मिती केलेली आहे. तर आपण जर या संचाचा फायदा घेतला, म्हणजे दीपावली सेवा संचाचा जर आपण लाभ घेतला, ते घरी आणून आपण त्या पद्धतीने त्याच्यावरती जर सेवा केल्या, तर नक्कीच गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपादृष्टीमुळे आपल्यावरती लक्ष्मी मातेची असीम कृपा राहील आणि तिचे भरपूर आशीर्वाद आपल्याला मिळतील. पण आपल्याला त्यासाठी दीपावली सेवा संच घरी आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, दीपावली सेवा संच हा आपल्याला केंद्रामध्ये उपलब्ध होतो. तर मला पण आणायचं आहे, पण त्याआधीच मी हा व्हिडिओ केला कारण की दीपावली संच हा सोमवारी मला मिळणार आहे. आणि त्यानंतर मग लगेच अष्टमी चालू होते दुसऱ्या दिवशीच, म्हणजे मंगळवारपासून. आणि त्या दिवसापासूनच आपल्याला दिवाळीच्या सेवा सुरू करायच्या आहेत अष्टमी ते अमावस्येपर्यंत. तर ह्या सेवा संचाचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल, आपल्याला घ्यायचं असेल, तर तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये तुम्ही नक्की भेट द्या आणि हा दीपावली संच खरेदी करा. त्याचप्रकारे माझा नंबरही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, तर तुम्हाला तो संच उपलब्ध करून दिला जाईल. किंवा मग माझे जे ओळखीच्या ताई आहे त्यांच्याकडनं मी तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकते. तर मलाही या संचाचा फायदा घ्यायचा आहे. मला असं वाटतं भरपूर आपले सेवेकरी आहेत, त्यांनी या सेवा संचाचा फायदा घ्यावा आणि दिवाळीमध्ये माता लक्ष्मीच्या खूप अशा सेवा कराव्यात. आणि ह्या संचामध्ये काय इन्क्लूड, तर या संचामध्ये लक्ष्मी येण्यासाठीच्या ज्या सेवा आहेत त्या सगळ्या सेवेंना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. या सेवा संचामुळे लक्ष्मी ही घराच्या बाहेर जाण्यापासून तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईपर्यंत येण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे हे सगळं दिलेलं आहे. आणि सेवा संचामध्येच एक कागद दिलेला आहे, त्याप्रमाणे आपल्याला सेवा करायच्या आहेत. बघा, मी पण पहिल्यांदा हा सेवा संच घेत आहे, कारण मागच्या वेळेस मला अवेलेबल झाला नव्हता म्हणून मी घेऊ नाही शकले. पण म्हणून यावेळेस मी आधीच बुक करून ठेवला आहे, पण तो मला संडेला किंवा मंडेला अवेलेबल होणार आहे. तर म्हणून मी तुम्हाला तो आता दाखवू नाही शकत, पण तरी मला असं वाटलं की हा व्हिडिओ लवकरात लवकर व्ह्यूवर्सपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून ते लवकरात लवकर मंडेपर्यंत तुमच्या घरात हा सेवा संच पाहिजे, म्हणजे तुम्ही मंगळवारपासून सेवा करायला सुरुवात कराल. तर याच्यामध्ये लक्ष्मी मातेच्या वेगवेगळ्या सेवा दिलेल्या आहे, ज्या लक्ष्मी प्राप्तीसाठी, धन दौलत ऐश्वर यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. आणि घराच्या साफसफाई झाल्यानंतर लक्ष्मी घराच्या बाहेर पासून तर लक्ष्मी घरात येईपर्यंत आपण काय काय करावं, अमावस्येपर्यंत म्हणजे लक्ष्मीपूजनापर्यंत आपण काय सेवा कराव्या, ह्या सगळ्या सेवांची माहिती याच्यात दिली आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू याच्यात आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या असतात.
तर तुम्ही हा सेवा संच एकदा नक्की घेऊन बघा आणि यावरच्या सेवा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच मानसिक समाधान लाभेल. आणि दिवाळीसारख्या सणामध्ये आपण अनेक गोष्टींसाठी खरेदी करतो, अनेक गोष्टींवरती पैसे खर्च करतो असतो. फटाक्यांवरती तर लोक 5-5, 10-10 हजार रुपये खर्च करतात काही कारण नसताना. उगाच पोल्युशन होतं तरी पण त्या गोष्टी आवडतात म्हणून आपण इतका खर्च करतो. कपड्यांमध्ये एक एक कपडा व्यक्ती 5-5, 6-6 हजाराचे एक एक जण कपडे घेतो. तर आपल्याला फक्त हा संच 101 रुपयामध्ये केंद्रामध्ये अवेलेबल आहे. तर आपण या संचाचा नक्की फायदा घ्या. हे पण आपल्या घरासाठी आहे, घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आहे. आपल्या घरातून लक्ष्मी जावी, लक्ष्मी यावी, तिचा निरंतर आपल्याला आशीर्वाद मिळावा. आपल्या हातून देवी लक्ष्मीची म्हणजे जो एक दिवाळीचा कालावधी म्हणजे अतिउच्च कोटीची सेवा करण्याचा वेळ असतो लक्ष्मी मातेचा. तर त्या कालावधीमध्ये आपण जर लक्ष्मी मातेची पूर्णपणे सेवा केली तर वर्षभर आपल्यावरती तिचा कृपा आशीर्वाद राहतो. म्हणून वर्षभर तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला हवा असेल तर 101 रुपयाचा संच 101 रुपये खर्च करणे हे आपल्यासाठी खूप जास्त नाही आहे. तर नक्कीच मला असं वाटतं की माझे हे कोणी तुम्ही जो पण हे व्हिडिओ बघत असणार त्यांनी नक्कीच ह्या सेवा संचाचा, दीपावली सेवा संचाचा फायदा घ्यावा. नक्कीच हा संच घरी आणा आणि अष्टमी ते अमावस्येपर्यंत याच्यामध्ये जशा जशा रोजच्या सेवा दिलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्हाला रोजचे रोज करायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आपण आपल्या घरासाठी काहीतरी चांगलं करतोय, आपण आपल्या देवांची सेवा चांगल्या पद्धतीने करतोय, एक नियमाने, एक शिस्तीने करतोय असं आपल्या मनाला वाटेल. आणि त्याच्याने आपल्या घरातील सगळ्यांचाही फायदा होतो, आपलाही फायदा होतो आणि दिवाळीची खूप अशी उच्च कोटीची सेवा आपल्या हातून घडते. तर नक्कीच या दीपावली सेवा संचाचा फायदा घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर तुम्हाला देईल, तुम्ही व्हॉट्सअप मला करू शकता आणि मग मी तुम्हाला ते ज्याला हवं असेल त्यांना मी ते दीपावली संच अवेलेबल करून देऊ शकते. जर तुमच्या आसपासमध्ये कोणतं केंद्र असेल तर तुम्ही तिथेही तपास करून बघा, कारण प्रत्येक केंद्रामध्ये गुरुपीठावरूनच हे संच प्रोव्हाइड केले जातात. तर आय थिंक ह्या टायमामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये ते अवेलेबल असतीलच. तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रामध्येही बघू शकता किंवा माझ्याकडनं जर तुम्हाला हवा असेल किंवा तुम्ही मला आपला जर एरिया एक असेल किंवा आपण एका शहरातले असू तर आपण नक्कीच या बाबतीमध्ये बोलू शकतो पुढच्या गोष्टी की कसं अवेलेबल होईल काय ह्या सगळ्या. तर मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत दीपावली सेवा संचाची माहिती देण्यासाठीचाच होता. तुम्ही तो घ्यावा म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे, कारण की खूप महत्त्वाचा आहे, खूप छान आहे. आपण खूप पैसे खर्च करतो. 101 रुपये आपल्याला फक्त लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी एवढ्या अष्टमीपासून अमावस्येपर्यंतच्या सेवांसाठी खर्च करायचे आहे. खूप जास्त रक्कम नाही आहे. थोडासा वेळ पण काढा आणि एवढं खर्च करण्याचीही तयारी ठेवा आणि छान अशा सेवा लक्ष्मी मातेच्या एवढ्या दिवसांमध्ये तुमच्या हातून घडतील. तर ह्याचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा असं मला वाटतं, मनापासून वाटतं. मीही करणार आहे, तुम्हीही करा. आणि मी संच आणल्यानंतर त्याचा एक शॉर्ट बनवेल, नक्कीच तोही पोस्ट करेल. तो तुम्हाला नक्कीच दिसेल. तेव्हा तुम्हाला कळेल की मी तो संच आणला आहे आणि मी त्यावर सेवा करणार आहे. कारण मी जे पण तुमच्यासोबत शेअर करते ते मला आवडलेलं असतं. मी स्वतः त्याचा आधी वापर करते, त्या सेवा करते आणि मग तुमच्याशी त्या गोष्टी शेअर करत असते. तर मग हा व्हिडिओ फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी होता की तुम्ही तो सेवा संच घरी आणावा म्हणून. तर लवकरात लवकर घाई करा आणि सोमवारपर्यंत तो सेवा संच तुम्ही तुमच्या घरी आणा, म्हणजे मंगळवारपासून तुम्ही सेवेला लागू शकतात. तर मग आपल्याला या दिवाळीला खूप भरभरून अशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, कुबेरांची सेवा करायची आहे. तर न विसरता, न चुकता वेळ काढून तो सेवा संच घरी आणा आणि अष्टमी ते अमावस्येपर्यंत सेवेला सुरुवात करा. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही कुठून आहात तेही मला सांगा, म्हणजे मला नक्की कळेल की हा व्हिडिओ कोण कोण बघतंय. आणि त्याच पद्धतीने आपण पुन्हा भेटू अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत, कारण दिवाळी आहे आता. खूप खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड करणार आहे. सगळ्या पद्धतीच्या तुम्हाला पूजा वगैरे कशा करायच्या, सगळ्या वसुबारस, धनतेरस, धनत्रयोदशी या सगळ्यांचे व्हिडिओ मला टाकायचे आहेत. त्याचबरोबर उपाय काय काय करायचे तेही टाकणार आहे. तर नक्की मला फॉलो करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.